एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अक्षय शिंदेचा मृतदेह कल्याणमध्ये दाखल झालेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात अक्षय शिंदेचा शव उल्हासनगरमध्ये पोहोचेल। उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचा दफनविधी हा पार पडणार आहे। तर संपूर्ण विरोधानंतर आपण पाहतोय आता अक्षय शिंदेचा मृतदेह कल्याणमध्ये दाखल झालाय आणि थोड्याच वेळात अक्षय शिंदेचं शव हे उल्हासनगरमध्ये पोहोचेल आणि उल्हासनगरमध्येच आता अक्षय शिंदेचा दफनविधी हा पार पडणार आहे। उल्हासनगरमध्ये अगदी काही वेळापूर्वी आपण पाहतोय शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका धारण करत प्रचंड विरोध दर्शवलेला होता। या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला। ज्यांनी विरोध दर्शवला त्यांना पोलिसांनी कारवाई करत ताब्यात सुद्धा घेतलंय आणि आता आपण पाहतोय उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवर दफनविधी होणार आहे। सध्या अक्षय शिंदेचा मृतदेह कल्याणमध्ये दाखल झालेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात उल्हासनगरमध्ये दफनविधी होईल। एकंदरीतच बदलापूर, अंबरनाथ आणि त्यानंतर उल्हासनगरमध्ये इथे आपण पाहतोय विरोध दर्शवण्यात आलेला होता। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरचं हे संपूर्ण प्रकरण आहे आणि यामध्ये आता उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवर दफनविधी होणार आहे। आणि एक मोठी बातमी समोर येते। अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरमध्ये दाखल झालेला आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह आपण पाहतोय आता उल्हासनगरमध्ये दाखल झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये। एकंदरीतच विरोधानंतर आता कळव्यामधनं उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह दाखल झालेला आहे। जो खड्डा तर अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरमध्ये दाखल झालेला आहे आणि उल्हासनगरमध्येच आता अगदी थोड्याच वेळात तर स्मशानभूमीच्या ठिकाणी मृतदेह उतरवण्यात सुद्धा आलेला आहे। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी दफनविधी होणार आहे। आपण पाहतो एकंदरीतच विरोधानंतर उल्हासनगरमध्ये प्रचंड गदारोळ काही वेळापूर्वी झालेला होता। महिलांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवलेला होता। शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा आक्रमक भूमिका धारण करत विरोध दर्शवला। हा खड्डा बुजवण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर आता उल्हासनगरमध्ये दफनविधी होतोय। सचिन गाड आपल्याला प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सचिन, सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की अक्षय शिंदेचा मृतदेह हा शांतीनगर उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दाखल झालेला आहे। मोठ्या फौजफाटाचा मृतदेह तिथे दाखल करण्यात आलेला आहे आणि आता काही वेळातच पोलीस हा मृतदेह अक्षय शिंदेच्या पालकांकडे सुपूर्द करतील आणि त्यानंतर दफनविधी केला जाईल। आपण बघितलं की सुरुवातीला जेव्हा शासनाने उल्हासनगरची जागा अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना दिली होती त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता। स्थानिक लोकांनी आंदोलन केलं होतं। मात्र त्यानंतर पोलिसांनी त्या सगळ्या आंदोलकांना तिकडनं बाहेर काढलं। संपूर्ण जी जागा होती ती आपल्या ताब्यात घेतली आणि त्यानंतर आता इथे दफनविधी जो आहे अक्षय शिंदेचा तो इथे पार पडणार आहे। गेले 4 दिवस अक्षय शिंदेचा मृतदेह हा कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला होता। आता काही वेळापूर्वी हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमी आपण बघतोय की अक्षय शिंदेचा मृतदेह दाखल झालेला आहे आणि त्या काही वेळातच दफनविधी आहे तिथे तो पार पडेल। सचिन, खरं तर काही वेळापूर्वी मोठ्या संख्येनं तिथले स्थानिक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जमलेले होते, त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे। मात्र अशा प्रकारचा प्रकार पुन्हा एकदा घडू नये यासाठी आता काय खबरदारी घेतली जाते? नक्कीच मोठा फौजफाटा सध्या या संपूर्ण परिसरात ठेवण्यात आलेला आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह येताना त्या अँब्युलन्स सोबत देखील मोठा फौजफाटा येथे पोलिसांचा होता। आपण बघितलं की अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतरच त्याचा दफनविधी कुठे होणार यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, बदलापूर असेल इथे त्याचा मृतदेह दफन करण्यास अनेक स्थानिकांनी विरोध दर्शवला होता। मनसे असेल, शिवसेनेचा शिंदे गट असेल या सगळ्यांनी विरोध दर्शवलेला होता आणि आज जेव्हा उल्हासनगरची जागा ही अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी देण्यात आली तेव्हा देखील स्थानिकांनी विरोध केलेला आपल्याला दिसलं। शिंदे कार्यकर्ते तिथे जमलेले होते। मात्र पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांकडनं ताब्यात घेतलं आणि ही संपूर्ण जागा ही पोलिसांनी आता ताब्यात घेतलेली आहे। आता मृतदेह उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दाखल झालेला आहे। आता हा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला जाईल आणि काही वेळातच दफनविधी तिथे पार पडेल। निश्चित सचिन, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरमध्ये आपण पाहतोय स्मशानभूमीच्या या ठिकाणी आता दाखल झालेला आहे। अगदी थोड्याच वेळात अंत्यविधी हे दफनविधी पार पडणार आहेत। बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा उल्हासनगरच्या या स्मशानभूमीमध्ये दफनविधी होणार होता काही वेळापूर्वीच। मात्र तेव्हा कडाडून विरोध दर्शवण्यात आला।
खड्डा सुद्धा खणण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका धारण करत मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला। त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी विरोध दर्शवणाऱ्यांना तातडीनं ताब्यात घेतलं आणि आपण आता पाहतोय कळव्यामधनं उल्हासनगरमध्ये आता मृतदेह दाखल झालेला आहे आणि दफनविधी हा पार पडणार आहे। शिवसैनिकांनी स्मशानभूमीमध्ये केलेल्या गोंधळानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले। पोलिसांची अतिरिक्त कुमक सुद्धा या स्मशानभूमीमध्ये दाखल झाली। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा करण्यात आली, त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। अक्षय शिंदे बदलापूरमध्ये राहत होता, तर त्याचं दफन तिकडेच करा अशी भूमिका सुद्धा तिथल्या शिवसैनिकांनी घेतलेली होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून, खरं तर आठवड्याभरापासूनच बदलापूर, त्यानंतर अंबरनाथ आणि आता उल्हासनगरमधनं हा कडाडून विरोध दफनविधीच्या विरोधात हा पाहायला मिळाला। दरम्यान उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्येच आता हा बुजवलेला खड्डा पुन्हा खोदण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी आता उल्हासनगरमध्ये दफनविधी पार पडणार आहे।